प्रभू येशूच्या नावात दे बाप्पा। आज परमेश्वर तू आमची भक्ती ऐकलेली आहे। आज तुझ्या लेकरांना या ठिकाणी आलेले तू पाहिलेलं आहे माझ्या देवा। आज तुझ्या लेकरांच्या हृदयामध्ये कार्य कर, त्यांच्या जीवनात कार्य कर देवा। त्यांच्या हृदयातल्या हर एक इच्छा पूर्ण कर प्रभू। तुझ्या लेकरांच्या अश्रुपूस माझ्या देवा। तुझ्या लेकरांचे आजार तू आज बरे कर माझ्या देवा। आज तुझ्या लेकरांना तू स्पर्श कर माझ्या देवा। तुझ्या लेकरांची तू भेट घे प्रभू। धन्यवाद येशू, धन्यवाद येशू। प्रभू आता जे काही वचन घेऊ प्रभू, आजच्या वचनाद्वारे तू स्पर्श कर। आजच्या वचनाद्वारे तू आमच्याशी बोल। आजच्या वचनाद्वारे तू आम्हाला आशीर्वाद दे प्रभू, आणि आमच्या जीवनाद्वारे तुझं गौरव होऊ दे प्रभू। येशूच्या नावात आम्ही प्रार्थना करतो, आमेन। प्रेज लॉर्ड। किती लोक विश्वास ठेवतात की प्रभू आपल्यामध्ये आहे? हालेलुया। देवाच्या वचनात आज आपण बघणार आहोत की परमेश्वर आज या वचनाद्वारे आमच्याशी काय बोलत आहे। आपण स्तोत्र संहिता 105 अध्याय काढणार आहोत। स्तोत्र संहिता 105 अध्यायामध्ये किती महत्त्वाचं आहे की देवाचं सामर्थ्य शोधणं, देवाचं मुख शोधणं किती महत्त्वाचं आहे। स्तोत्र संहिता 105 बघा, आपले एकत्र येणे व्यर्थ नाही। लोक आपल्याला नाही पाहत, देव आपल्याला पाहत आहे। स्तोत्र संहिता 105 अध्याय काढलं वचन बघा, देव आपल्याला काय बोलत आहे। किती लोक देवाला काही देऊ शकतात? काहीच नाही देऊ शकत ना, कारण जगातल्या सगळ्या वस्तू कुणाच्या आहेत? देवाच्या। तुम्ही देवाला काहीतरी दिले आणि देवाने घेतलंय ते, असं कधी झालंय का? हो की नाही? पण देवाला एकच गोष्ट देऊ शकतो, ते म्हणजे देवाची भक्ती करू शकतो, देवाची स्तुती करू शकतो। प्रेज लॉर्ड। म्हणून आपण काढणार आहोत स्तोत्र संहिता 105 अध्यायामध्ये। आपण बघा या वचनात लक्ष देऊया। अहो परमेश्वराची उपकार स्तुती करा, त्याच्या नावाला हाक मारा, लोकांना त्याची कृत्य कळवा। देवाची काय करा? उपकार स्तुती। काय करा? उपकार स्तुती। तुम्ही परमेश्वराची उपकार स्तुती करा। रोज देवाला म्हणा की प्रभू धन्यवाद तू मला सांभाळतो, प्रभू धन्यवाद तू माझी काळजी घेतो, प्रभू धन्यवाद तू सर्व गरजांचा पुरवठा करतो। आपण देवाची काय केली पाहिजे? उपकार स्तुती केली पाहिजे। उपकार स्तुती केली पाहिजे। आणि बायबल सांगते की त्याच्या नावाला हाक मारा। का देवा, प्रभू येशू मला तुझी गरज आहे। काय म्हटलं पाहिजे आपण देवाला? मला तुझी गरज आहे, तुझ्याशिवाय मी व्यर्थ आहे। आज जगामध्ये कोणी माझी काळजी घेतली नसली तरी चालेल, कोणी माझ्यावर प्रेम केलं तरी नाही चालेल, पण देवा मला तुझी गरज आहे। बायबल का सांगतं की तुम्ही त्याच्या नावाला काय करा? हाक मारा, आणि लोकांना त्याची कृत्य कळवा। का देव कसा आहे? देव प्रार्थना ऐकतो, देव जिवंत आहे, देव आमच्या जीवनामध्ये कार्य करतो, देव आमचे आजार बरे करतो, असं आम्ही लोकांना सांगितलं पाहिजे। का एक देव आहे, कारण की बघा ह्या वचनामध्ये दिलेलं आहे। पहिली गोष्ट त्याची उपकार स्तुती करा, दुसरी गोष्ट त्याच्या नावाला हाक मारा, तिसरी गोष्ट की आम्हाला लोकांना कळवायचं आहे, त्याचं कृत्य आम्हाला लोकांना कळवायचं आहे। का देव किती चांगला आहे त्याचा अनुभव घ्या। जर कोणी आजारी असेल तर नक्कीच त्यांना सांगा येशूवर विश्वास ठेव, तुझा आजार बरा होईल। येशूवर विश्वास ठेव, तो तुला आरोग्य देईल, तो तुला आशीर्वाद देईल। बायबल सांगते की तुम्ही लोकांना त्याचं कृत्य कळवा, त्याचं सामर्थ्य कळवा। पुढच्या वचनात काय दिले? त्याला गायन करा, त्याला स्तुती गायन करा, तुम्ही त्याच्या अद्भुत कृत्यांविषयी बोला, त्याच्यासाठी तुम्ही गाणं गा। काय सांगितले बायबलमध्ये? तुम्ही त्याला गायन करा, त्याला स्तुती गायन करा, तुम्ही त्याच्या सर्व अद्भुत कृत्यांविषयी बोला। बघा, आम्ही एकत्र आलो याच्यासाठी नाही का आम्हाला काही वेळ कामच नाहीये, हो की नाही? आम्ही याच्यासाठी एकत्र आलेलो आहे का हे देवाच्या वचनात दिलेलं आहे। प्रेज लॉर्ड। कुठं दिलेलं आहे? देवाच्या वचनात दिलेलं आहे का तुम्ही त्याचं स्तुती गायन करा, त्याची उपकार स्तुती करा। मला सांगा, समजा आम्ही घरामध्ये बसलो, आमचीच कामं केली किंवा आमच्याच गोष्टी आम्ही करत राहिलो,
तर देव त्याचं प्रतिफळ आम्हाला देईल का? तुम्ही देवाला सांगाल का, देवा मी आज भांडे घासले, मी आज कपडे धुतले, आज मी स्वयंपाक केला, बघा मी किती काम केले आज? देवाला सांगू शकतो का आम्ही असं काही? देव म्हणाल तुम्ही तुमच्यासाठीच केलंय, माझ्यासाठी काय केलंय? म्हणेल की नाही? तुम्ही जे काही केलं ते तुमच्यासाठी, जेवण बनवलं तुमच्यासाठी, मग ते भांडे झाले निघाले ते घासले तुमच्यासाठी, आंघोळ केली कपडे धुतले तुमच्यासाठी, घर स्वच्छ केलं तुम्ही तुमच्यासाठी. माझ्यासाठी काय केले? कामाला गेले पैसे मिळवले तुमच्यासाठी, माझ्यासाठी तुम्ही काय करत आहे? पण जेव्हा आम्ही देवाच्या पायाजवळ बसतो, जेव्हा आम्ही देवाची उपकार स्तुती करतो, जेव्हा आम्ही त्याचं गौरव करतो गाणं गाऊन, देव म्हणतो आता तुम्ही माझ्यासाठी सगळं केलंय. हो की नाही? म्हणून या वचनात काय दिलेलं आहे की तुम्ही त्याला गायन करा, त्याला स्तुती गायन करा, तुम्ही त्याच्या सर्व अद्भुत कृत्यांविषयी बोला, तुम्ही त्याच्या पवित्र नावाची वाखाणणी करा. जे देवाला शोधतात त्यांचं हृदय हर्ष करो. आम्ही देवाच्या पायाजवळ बसणं म्हणजे काय आहे माहिती का? देवाला शोधणं आहे. आणि बायबल सांगतं की त्यांचं हृदय आनंदित होईल. आमचं हृदय आनंदित कधी होतं माहिती? जेव्हा आमच्या हृदयाच्या इच्छा पूर्ण होतात तेव्हा, जेव्हा आम्ही जे काही मागतो आम्हाला मिळतं तेव्हा. हो की नाही? आम्हाला जे पाहिजे तसं आम्हाला मिळतं तेव्हा आमचं हृदय आनंदित होतो. पण जेव्हा आम्ही देवाच्या पायाजवळ बसतो तेव्हा तो आमच्या प्रार्थना ऐकतो. आणि तो आमच्या प्रार्थना ऐकतो म्हणून आमचं हृदय हर्षित होतं, आमचं हृदय आनंदित होतं. तुम्हाला माहितीये एक आनंदी हृदय बायबलमध्ये दिलंय. एक आनंदी हृदय आम्हाला चांगलं आरोग्य देतं. आज 100% आजार तुमचं हृदय आनंदित नाही म्हणून आहे. बीपी वाढला, डॉक्टर म्हणतो काहीतरी टेन्शन घेतलं. शुगर वाढलं, डॉक्टर म्हणतो काहीतरी टेन्शन घेतलं. कोणता आजार झाला, कसला तरी विचार करतायत तुम्ही. म्हणणार की नाही डॉक्टर? म्हणतो की नाही? मग आमचं हृदय आनंदित असेल, बीपी वाढणार नाही, शुगर वाढणार नाही, कोलेस्ट्रॉल वाढणार नाही, काहीच वाढणार नाही. मग आमचं हृदय आनंदित कधी देणार? प्रभू काय म्हणतो? उपकार स्तुती करा, गायन करा, त्याच्या अद्भुत कृत्यांविषयी बोला. बायबल सांगतं, परमेश्वर म्हणतो जे त्याला शोधतात त्यांचं हृदय हर्ष करो, त्यांचं हृदय आनंदित हो. आमचं हृदय देवामुळे आनंदित होईल. आमेन, आमेन. विचार करा की एक देव आहे माझी काळजी घेतोय, एक देव आहे मला तो पाहतोय, एक देव आहे तो माझ्यावर प्रेम करतोय, एक देव आहे त्याच्यापासून मला दीर्घ आयुष्य आहे, चांगली तब्येत आहे, तो मला सांभाळतोय. आज जगामध्ये कोणी कुणाविषयी काळजी घेत नाही, कोणी कुणावर प्रेम करत नाही. आई सुद्धा लेकरांवर लवकर प्रेम करत नाही. आता अशी वेळ आलेली, कित्येक आया आपल्या लेकरांना सोडून देतात. आज जगामध्ये अशा गोष्टी घडत आहेत. पण आज तो परमेश्वर म्हणतो मी तुला सोडणार नाही आणि मी कधी तुला टाकणार नाही. या युगाच्या शेवटापर्यंत मी तुझ्या बरोबर आहे. फक्त आपल्याला काय पाहिजे माहितीये? विश्वास. काय पाहिजे? बघा, तुम्ही परमेश्वरला शोधा, त्याच्या सामर्थ्याला शोधा, त्याचं मुख निरंतर शोधा, त्याने केलेली अद्भुत कृत्य, त्याचा चमत्कार, त्याच्या तोंडचे न्याय याची आठवण करा. आम्हाला देवाला शोधायला शिकायचं आहे. काय शिकायचं आहे? आज आम्ही या ठिकाणी एकत्र जमलोय. देव स्वर्गातून पाहतोय. बायबल सांगतो तो स्वर्गातून निहाळतोय. आम्ही एकत्र का आलोय तुम्हाला माहितीये? मी एकत्र या ठिकाणी सगळ्यांना तुम्हाला का म्हणते की या माहितीये? माझा देव मला पाहतोय, देव तुम्हाला पाहतोय. असं दिलंय एका वचनात, काढून दे वचनामध्ये, स्तोत्र संहिता 33 अध्यायामध्ये. बघा देवाचं वचन काय सांगत आहे. स्तोत्र संहिता 33 अध्यायामध्ये, स्तोत्र संहिता 33 अध्यायामध्ये काढूया आपण वचन. बघा बरं, स्तोत्र संहिता 33 अध्यायामध्ये या वचनात बायबलमध्ये दिलेलं आहे 13 वचन. स्तोत्र संहिता 33 आणि 13 वचन. वैशू वाच.
13 वचन वाच. परमेश्वर आकाशातून पाहतो, सर्व मानव जातीला तो निरखितो. वाव. आमेन. परमेश्वर आकाशातून पाहतो, सर्व मानव जातीला तो. निरखतो. मग आज तो आपल्याला पाहतोय की नाही? आज मला तो पाहतोय की नाही? तुम्हाला तो पाहतोय की नाही? माझी एकच इच्छा आहे, देवानेच आपल्याला पाहावं. कोणी माणसाने पाहो किंवा नाही पाहो. म्हणून मी म्हटलं, आम्ही घरामध्ये जर कामं केले, भांडे घासले, कपडे धुतले, घर साफ केलं, जेवण केलं, पण आपल्यासाठी नाही, ते देवासाठी नाही, ते आपल्यासाठी आहे. पण जेव्हा आम्ही त्याला शोधतो, जेव्हा आम्ही त्याची उपकार स्तुती करतो, जेव्हा आम्ही त्याच्या पायाजवळ येतो, तो पाहतोय, तो आपल्याला पाहत आहे. आणि मग जेव्हा आपण त्याच्याकडे प्रार्थना करतो, आपण म्हणतो की प्रभू, माझ्या जीवनात हीच निराशा आहे, माझ्या जीवनात अशाशी चिंता आहे, माझ्या जीवनात अशाशी दुःख आहे, माझं हृदय असं असं तुटलेलं आहे. मग आमच्या प्रार्थना तो ऐकतो. कारण तो म्हटला, देव म्हणतो की अरे तू मला ऐकत नाही, किंवा तू माझं ऐकत नाही, तू माझ्या पायाजवळ येत नाही, तू माझी भक्ती करत नाही, तू मला शोधत नाही, तर मी तुझं का ऐकू? पण जर आपण देवाच्या पायाजवळ येतोय, जर आपण देवाला शोधतोय, जर आपण देवाची उपकार स्तुती करतोय, जर आपण देवाचं वचन ग्रहण करतोय, तर देव म्हणतो मी तुझी प्रार्थना ऐकेल. एका वचनात दिले, योहान शुभवर्तमान 15 अध्यायामध्ये, माझी वचनं तुमच्यामध्ये राहिली तर. काढूया आपण वचन. योहान शुभवर्तमान 15 अध्यायामध्ये काढूया आपण वचन. याच्यामध्ये काय दिलेलं आहे, देव काय म्हणत आहे, आमच्या प्रार्थना कधी देव ऐकणार आहे. काढू आपण वचन. योहान शुभवर्तमान 15 अध्याय. योहान शुभवर्तमान 15 अध्याय काढूया. 7वं वचन. माझ्यामध्ये राहिला, माझी वचने तुम्हाला. काढलं सर्वांनी? तुम्ही माझ्यामध्ये राहिला. योहान शुभवर्तमान 15 अध्याय आणि 7वं वचन. तुम्ही माझ्यामध्ये राहिला. कोणामध्ये राहिला? तर देवामध्ये. आता आपण कोणामध्ये राहिलोय? येशूमध्ये. आपण आता देवामध्ये राहिलो की नाही? तुम्ही माझ्यामध्ये राहिला आणि माझी वचनं तुमच्यामध्ये राहिली तर जे काही तुम्ही पाहिजे ते तुम्ही मागा, म्हणजे ते मी तुम्हाला मिळेल. तुम्ही माझ्यामध्ये राहाल तेव्हा. हा, माझी वचनं तुमच्यामध्ये राहतील तेव्हा. तर जे काही तुम्हाला पाहिजे ते तुम्ही मागा, म्हणजे तुम्हाला मिळेल. आम्ही देवामध्ये राहिलो पाहिजे, देवाची वचनं आमच्यामध्ये राहिले पाहिजेत. आणि बायबल सांगतं की मग तुम्ही पाहिजे ते तुम्ही मागा, म्हणजे तुम्हाला मिळेल. मग देवामध्ये राहणं गरजेचं आहे. देवाची वचनं आमच्यामध्ये राहणं गरजेचं आहे. देव कधी पण आमच्यामध्ये वचन पाहतो. हेच वचन घेऊन मी प्रार्थना करते, देवा तू बोलला ना, तुम्ही माझ्यामध्ये राहाल, तुझी वचनं जर आमच्यामध्ये राहतील, तर तू म्हटला ना प्रभू, जे काही तुम्ही मागाल ते तुम्हाला मिळेल. देवा मी तुझ्यामध्ये राहते. देवा तुझी वचनं माझ्यामध्ये मी भरलेली आहेत. जे काही मी प्रार्थना करते ते तू ऐक प्रभू. आणि मग आमच्या प्रार्थनेचं उत्तर आम्हाला मिळतं. आम्हाला देवाला त्याच्या वचनांची आठवण करून द्यायची. काय करून द्यायचे? देवा तू बोलला ना असं, तुला जे काय पाहिजे ते मिळेल. प्रभू मला ती प्रार्थनेचं उत्तर पाहिजे. प्रभू मला त्या गोष्टी पाहिजे. देव देणार. तुम्हाला माहिती आहे, मी विश्वासामध्ये येऊन, मी काल एक बसले होते शांत, मी विश्वासामध्ये येऊन जवळजवळ आता 17 का 18 वर्ष झाले. किती? 18 वर्ष. 18 वर्षापूर्वी मी विश्वासात नव्हते, प्रभू येशूवर विश्वास नव्हते ठेवत. म्हणजे 2000 मला आठवते 8 मध्ये मी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आले, विश्वास ठेवला. 2008 ते 2021 पर्यंत मी पास्टर सुनील गंगावण्याच्या चर्चमध्ये जवळजवळ 14 वर्ष होते. याचा अर्थ किती वर्ष? 14 वर्ष होते. 14 वर्षानंतर जवळजवळ मला जेव्हा 8 का 9 का 10 वर्ष झाले,
तेव्हा मला स्टेजवर घेतलं गाणं गायसाठी. तुम्हाला सांगते 10 वर्षानंतर. पण तिथं गेल्यानंतर तुम्हाला तिथं एवढं कडक असतंय, जर तुम्ही कॉयरच्या वेळेस जेव्हा तुम्ही गाणं गाण्याच्या वेळेस अगोदर तुम्ही प्रार्थनेला जरी नाही आले ना, कॉयरच्या प्रार्थनेमध्ये, तरी तुम्हाला खालीच तिथं स्टेजवर उतरवतात. तुम्ही प्रार्थनेला नव्हते, तुम्ही कॉयरमध्ये थांबू नका. तुम्हाला 10 मिनिटं जरी तिथं उशीर झाला, कारण की आम्ही 9:30ला इथून सकाळी निघायचो, 9:45 पर्यंत आम्हाला तिथं पोचलंच पाहिजे, कारण 9:45 वाजता कॉयरची प्रार्थना असते. ती कॉयरच्या प्रार्थनेमध्ये जर तुम्ही असाल तरच तुम्ही स्तुती आराधना करायची, नाही तर नाही करायची. हा नियम होता तिथं. त्याच्यानंतर तुम्ही शुक्रवारी प्रार्थनेमध्ये पाहिजे, तुम्ही रविवारी प्रार्थनेमध्ये पाहिजे, तुम्ही शनिवारी उपास प्रार्थनेमध्ये पाहिजेच, तुम्ही मीटिंग सेल मीटिंग घेतल्याच पाहिजे. माझ्या 5-5 सेल मीटिंग, 5 लोकांच्या घरी मी जाऊन प्रार्थना घ्यायची. रविवारी मी प्रार्थनेला जायचे, शुक्रवारी प्रार्थनेला जायची, शनिवारी उपास प्रार्थनेला जायचे आणि 5 मीटिंग घ्यायची प्रत्येकाच्या घरी जाऊन. आज इथं उगाच नाही बसले. तुम्हाला सांगते, जर तिथं जर म्हटले की सिस्टर तुम्ही इथं उभे राहा, कारण की माझ्यापेक्षा कमी वयाचे लोक तिथं आम्हाला लीडर होते, कॉयर लीडर होते, ते जर म्हटले सिस्टर इथे उभे राहा, तर तिथंच उभं राहायचो आम्ही. सिस्टर आज तुम्ही खाली बसा, तर आम्ही खाली बसायचो. इतके नम्र आम्ही त्या ठिकाणामध्ये मी राहिलेली आहे. मी त्या पास्टर बरोबर राहिलेली, मला शिकलेली मी तिथे. काय सेवक कसा घडायचा तिथं मी शिकलेली, सेवकाचं काम काय आहे तिथं मी शिकलेली. मी छोट्याच्या छोट्या लोकांबरोबर मी नम्रतेने तिथे राहिले. आम्ही झाडू मारलेले तिथं, आम्ही तिथं खुर्च्या लावलेल्या आहेत, आम्ही तिथं असे पाईप ते जे आहेत ना ते पॅन्डल टाकायचे, त्याचे पाईप उचलून आम्ही आतमध्ये घरात न्यायचो, त्या आतमध्ये ठेवायचो. मला यासाठी सांगायचं का मी तिथं 14 वर्ष काढले. मी विचार करत होते 2008 तर 2021 वर्षापर्यंत, 21 सालापर्यंत मी त्या पास्टरच्या त्या सेवकाच्या सानिध्यात त्या देवानी मला ठेवलं. पण तिथं मला देवानी घडवलं, तयार केली. माझ्यामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी नव्हत्या त्या मला काढून टाकल्या आणि मग प्रभूने मला उभं केलं. मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायचंय, देव आपल्याला यासाठी निवडतो की आमच्यामध्ये ज्या चुकीच्या आणि वाईट गोष्टी आहेत त्या काढून टाकाव्या. तो आमची नम्रता बघतो, तो आमचे कष्ट पाहतो. देवाने कदाचित पाहिलं का, रे ही रविवारी चर्चला आहे, शुक्रवारी चर्चला आहे, शनिवारी उपास प्रार्थनेला आहे, 4-5 सेल मीटिंग घेत आहे. महिन्याची विजिटिंग माझ्या जवळ होती. त्या विजिटिंगला मी पूर्ण अख्खा भिंगार पायी फिरत होते, कारण मला गाडीच येत नाही. इथून आलमगीर पासून सैनिक नगर विजय लाईन विजिटिंग एकटी फिरायचे कधी कधी. आणि मग ते महिन्याचं त्यांचं दान गोळा करून त्यांना द्यायचे. 5-5 विजिटिंग करून मी त्यांना तो दान द्यायचे. याच्यासाठी नव्हती का सेवक मला पाहिल, याच्यासाठी देव मला पाहिल. मला तुम्हाला सांगायचं यासाठी का देव मला पाहिल, देव मला त्याचं प्रतिफळ देईल. आणि आज प्रभूमध्ये 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आज मी बघते की खरोखर त्या देवाने मला आशीर्वाद दिलाय, त्या देवाने माझा उपयोग करत आहे, तो देव माझ्या प्रार्थनेसोबत उत्तर देत आहे, त्या देव मला त्याचं प्रतिफळ देत आहे. फक्त विश्वास योग्य राहिलं पाहिजे. आज इथं प्रार्थना आपण चालू केली, पण ह्या प्रार्थनेमध्ये जर मी विश्वास योग्य राहिली नाही, देव म्हणतो थोडक्यात विश्वासू राहा, मी तुला अजून देईल. थोडक्यात विश्वासू राहा, मी तुला. आणि याच्यात जर मी विश्वासू राहिले नाही, मी जर म्हटले नाहीत प्रभू आता इथं खूप लोक येत नाहीये, अजून खूप लोक इथं या ठिकाणी काही गोष्टी घडत नाहीये, मला प्रार्थना बंद केला पाहिजे, तर मी विश्वासात कुठं आहे? मी कुठे विश्वासात आहे? नाही. पण मी म्हणाल प्रभू जे होईल ते होईल, जे लोक येतील मला त्यांच्यासाठी प्रार्थना करायचे, मला त्यांच्या जीवनामध्ये तुझं गौरव करायचंय, मला स्तुती करायचंय, मला तुला शोधायचंय. मी विश्वासात राहिल्यानंतर देव मला नक्की त्याचं प्रतिफळ देईल. प्रेज लॉर्ड. देव मला नक्की त्याचं प्रतिफळ देईल. आज तुम्हाला एका वचनातून मला सांगायचं आहे, आपण योबाचं पुस्तक मध्ये जाणार आहोत. मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायचं आहे की 18 वर्ष झाले मी येशूवर विश्वास ठेवते आणि खरोखर देव त्याचं प्रतिफळ देतो. पण अगोदर तो आपला विश्वास पाहतो, आपली नम्रता पाहतो, आपलं वागणं पाहतो, आपलं बोलणं पाहतो, आपला व्यवहार तो पाहतो, आपला स्वभाव तो पाहतो की तुमचे कष्ट देवासाठी किती आहेत.
तुमची तळमळ देवासाठी किती आहे, तुमचं हृदय देवासाठी किती आहे. बायबल सांगतं तो स्वर्गातून निहाळतो. तुम्हाला सांगते, तुम्हाला याच्यासाठी सांगते, यासाठी विश्वास तुमचा यावा यासाठी सांगते. आम्ही रविवारी दान घेतो. काय घेतो? दान घेतो. यासाठी सांगते की माझा देव मला पाहतोय म्हणून मला तुम्हाला सांगायचंय, माझं कौतुक होण्यासाठी नाही. रविवारी आम्ही दान घेतो. तर रविवारी दान कधी कधी काय होतं की कोणी कोणी नाश्ता देतो. मग ते दान आम्ही बुधवारी आम्ही नाश्त्याला तो वापरतो. लक्षपूर्वक आहे का, मला का सांगायचं तुम्हाला, तो दान आम्ही नाश्त्यासाठी वापरतो. पण कधी कधी कोणाच्या इथे जेवण असतं, कधी कधी सिस्टर नाश्ता देतात, कधी कधी त्या आमच्या मोठ्या ताई जेवण देतात, कोणाची तरी जेवण कोणीतरी म्हणतो आम्हाला मी आज नाश्ता देते. तर ते दान, रविवारचं दान कधी कधी असंच राहतो. तो दान मी कधी खर्चत नाही, किंवा कोणी बाहेर जो दान दिला तो आम्ही खर्चत नाही. तर आम्ही तो दान आम्ही एका डब्यात साठवतो. तुम्हाला सांगतो, तुम्हाला विश्वास येणार नाही, आज तो दान जवळजवळ 5 का 6 हजार रुपये झालाय. तो साठून साठून मी काढू शकले असते, म्हटले असते मला याची गरज, मी खर्चते, हा दान माझ्या जवळ तो माझाच पैसा आहे, पण मी नाही खर्चले. 6 हजार रुपये तो दान झालाय. एकी 200 200 100 100 200 200 रुपये करून कुठे बाहेर दान दिला का तो त्याच्यात टाकून द्यायचा. खर्च का? म्हटले प्रभू हा तुझा पैसा आहे, मला तुझ्या सेवेसाठी याचा उपयोग करायचा आहे, वस्तू घेण्यासाठी मला उपयोग करायचे. आणि तो दान मी बाजूला ठेवलेला आहे. 5 का 6 हजार रुपये झाले. मला तुम्हाला का सांगायचंय, कारण ह्या छोट्या छोट्या गोष्टी प्रभू पाहतोय का माझं लेकरू काय करत आहे. मला देवाला संतुष्ट करायचंय, मला देवाला खुश करायचंय, माझ्या देवाकडून मला प्रतिफळ मिळवायचं आहे. म्हणून नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही जेव्हाही प्रभूच्या पायाजवळ याल, देव मला पाहतोय, देव मला त्याचं प्रतिफळ देईल, देव माझी आठवण करेल. ह्या एकच उद्देशाने प्रभूच्या जवळ या. लक्षपूर्वक ऐका. आणि म्हणून बायबल सांगतं की आज एक वचनातून मला घ्यायचं होतं, आज ते वचन काढूया. योबाचं पुस्तक काढणार आहोत आपण. बायबलमध्ये दिलंय की देवाने आम्हाला का निवडलेलं आहे, देवाने आम्हाला का बोलवलेलं आहे. आपण आज काढणार आहोत. काढूया आपण वचन, योबाचं पुस्तक. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, हालेलुया, थँक्यू जीसस. आपण योबाचं पुस्तक, बायबल सांगतं, या वचनातून एक गोष्ट प्रभू आपल्याला शिकवत होता. जेव्हा मी रात्री मनन करत होते, परमेश्वर म्हणतो की आमचे जे आजार आहेत किंवा आमच्या जीवनातले जे त्रास आहेत ते कशासाठी आहे, देवाला आम्हाला सुधरवायचं आहे. कशासाठी आहे? देवाला आम्हाला. जसं मी पूर्वी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये येण्या अगोदर मला माहित होते, मी खूप घमेंडी होते, खूप गर्विष्ठ होते, खूप कोणाच्या दारात पण उभं राहणार नाही अशी होते. खरं सांगते मी तुम्हाला, मी कोणाच्याही दारात उभं न राहणारे, कोणाच्या तोंडाकडे पण न बघणारे अशी होती. पण मी जेव्हा देवाजवळ मध्ये आले, देवाने मला बदलले, देवाने मला सुधरावले. कारण की मी कशी होते, आमच्या जाऊबाई, आमच्या ताई साक्षीला आहेत, त्या बघतात आज माझ्यामध्ये काय बदल झालाय. आणि जेव्हा मी लग्न करून आले, मी स्वतःला खूप शहाणी समजणारे होते. सांगायला मला वाईट वाटत नाही. कोणाच्या घरी सुद्धा जाणार नाही, कोणाचं नाव सुद्धा घेणार नाही, कोणाशी बोलणार पण नाही. पण देव आज बदलतोय. देवाने तुम्हाला आम्हाला बदलण्यासाठी निवडले. प्रेझ लॉर्ड. कशासाठी? सुधारण्यासाठी. कशासाठी? आमच्यातल्या चुकीच्या वाईट गोष्टी ते प्रभूला काढून टाकायचे, त्याच्या राज्याच्या योग्यतेचं आम्हाला बनवायचे, त्याच्या स्वर्गाच्या राज्यासाठी आम्हाला तयार करायचे. हे जीवन आम्हाला यासाठी नाही दिलं, या खा प्या, लहानाचे मोठे व्हा, म्हातारे व्हा आणि मरून जा, मग घर बनवा, किंवा नाही का लेकरांना जन्म द्या, नंतर लेकरांना बघा, नाही का त्यांचे शिक्षण करा, त्यांना मोठं करा. नातवडांचं तोंड, काही लोक म्हणतात नातवडांचं तोंड पाहिल्याशिवाय देवा मला मारू नको. मग म्हणतात नातवडांचं लग्न झाल्याशिवाय मला मरू देऊ नको. मग नातवडांची लेकरं झाल्याशिवाय देवा मला मरू देऊ नको. एवढ्यापर्यंतच आपण विचार करतो की नाही. प्रेझ लॉर्ड. पण आज आम्हाला एक गोष्ट शिकायचं आहे की देवाने जर मला निवडलंय तर मला काहीतरी देवाला घडवायचं आहे, मला तयार करायचंय, मला माझ्या देवाला माझ्यामध्ये देवाचा स्वभाव घालायचा आहे, मला तयार करायचं. ठीक आहे. आणि म्हणून या वचनात बघूया, योबाचं पुस्तक 33 अध्याय 14 वचन.
देव एकदा गोष्टी बोलतो. लक्षपूर्वक ऐका. योबाचं पुस्तक 33 अध्याय याच्यात वचनात असं दिलंय की देव मनुष्याला सुधारणा करता स्वप्न आणि आजार पाठवतो. कशासाठी पाठवतो? सुधारणा करता. जर कोणी आजारी पडत असेल तर देवाला म्हणा, प्रभू माझ्यामध्ये ज्या गोष्टी आवडत नाही त्या काढून टाक, मला घडव, मला तयार कर. लक्षपूर्वक ऐका. देवाची इच्छा आहे की देवाच्या लेकरांनी देवाकडे यावं. बघा कित्येक लोक आजारी पडल्यानंतर माझ्यासाठी प्रार्थना करा म्हणतात की नाही, माझ्यासाठी प्रार्थना करा. म्हणजे आजारी पडल्याशिवाय कधी लोकांना काही लोकांना देवाची आठवण होत नाही, हो की नाही. संकट आल्याशिवाय लोकांना देवाची आठवण होत नाही. मग संकटच नसतील, आजारपणच नसेल, त्यांच्या जीवनात त्रासच नसतील तर लोक देवाकडे येणार पण नाही कधी. नाही, मला काही गरज नाही देवाची, मी सुखी आहे म्हणतील की नाही. काढू वचन योबाचं पुस्तक 14. देव एकदाच गोष्ट बोलतो, दोनदाही तरी मनुष्य लक्ष देत नाही. एकदा बोलतो, दोनदा बोलतो तरी मनुष्य लक्ष. स्वप्नात रात्रीतल्या दृष्टांतमध्ये जेव्हा मनुष्याला गाढ झोप येते तेव्हा आणि जे बिछाणावर झोपलेले असतात तेव्हा तो मनुष्याचे कान उघडतो, त्यांच्यावर तो बोध ठसवतो, यासाठी की त्याने मनुष्याला त्यांच्या संकल्पापासून माघारे आवरून धरावे आणि मनुष्यापासून सर्व गर्व दूर करावा. का बोलतो देव? मनुष्याला त्याच्या संकल्पापासून आवरून धरावे. मनुष्य संकल्प करतो, मनुष्य योजना करतो, मी असं करेल, मी तसं करेल, मी हे करेल. पण देवाची इच्छा आहे की त्याला मनुष्याला त्याच्या संकल्पापासून आवरायचं आहे आणि त्याच्यातला गर्व दूर करायचा. पुढचं वचन. आणि तो त्याचा जीव खाचेपासून त्याचं जीवन तलवारीने आणि तलवारीच्या नाश पावण्यापासून राखतो. देव मनुष्याचा जीव खाचेपासून आणि त्याचं जीवन तलवारीने नाश पावण्यापासून वाचवतो. पुढं बघा 15. आणि त्याला आपल्या अंथरुणावरही वेदनाने तो शिक्षा करतो. त्याला अंथरुणावर वेदनाने पण शिक्षा करतो देव. हा, लक्षपूर्वक. कारण आणि त्याच्या हाडात एकसारखी ठणक असते म्हणून त्याचा जीव भाकरीला आणि त्याचा प्राण मिष्ट अन्नाला कंटाळतो. बायबल सांगतं की देव अंथरुणावर मनुष्याला शिक्षा करतो. कशासाठी? त्याचं गर्व त्याला दूर करायचे, त्याचे संकल्प आवरून धरायचे. मनुष्याचे संकल्प काय आहेत? आज मला दारू प्यायला जायची, आज मला गुटखा खायला जायचे, आज मला तंबाखू खायला जायचे, आज मला याच्याशी भांडण करायला जायचे, आज मला याचं असं करायचंय. म्हणजे मनुष्याचे संकल्प चुकीचे आहेत की नाही? पण मनुष्याला परमेश्वराला मनुष्याला आवरायचं आहे. त्यांच्या संकल्पनापासून मनुष्याला काय करायचं आहे? आवरायचं आहे आणि त्यांच्यातला गर्व दूर करायचा आहे. आणि म्हणून बायबल सांगतं की अंथरुणावर त्यांना शिक्षा होते. मनुष्याला अंथरुणावर काय होते? शिक्षा होते. आणि त्यांच्या हाडात एकसारखी ठणक असते म्हणून त्यांचा जीव भाकरीला आणि प्राण मिष्ट अन्नाला कंटाळतो. किती लोक आजारी पडल्यानंतर त्यांना भाकर पण जात नाही, बरोबर? त्यांना पाणी पण गिळवत नाही. बायबल सांगतं पुढं काय बघा. आणि त्यांचे मांस इतके क्षीण होते की ते दिसत नाही आणि त्यांची जी हाडे जी दिसत नव्हती ती बाहेर पडली आहेत. पण आणि बघा, त्यांचा जीव कबरेजवळ, त्यांचा जीव नाश करणाऱ्या जवळ पोचते. म्हणून 23 वचन. मनुष्याला सरळपण दाखवायला आणि त्यांच्या जवळ हजारांमध्ये एक असा कोणी मध्यस्थ दूत असला तर देव त्याला प्रसन्न होऊन म्हणेल, याला खाचेतून उतरण्यापासून सोडव, मला खंडणी मिळालेली आहे. बायबल सांगतं की जरी तो मनुष्य आजारी पडला, जरी तो मनुष्य अंथरुणात खिळला, जरी त्या मनुष्याला भाकर पाणी गेलं नाही, त्याची हाडं चिकटले, त्याची हाडं दिसायला लागली, तो अंथरुणाला खिळला, पण बायबल सांगतं की देव एका मनुष्याला निवडतो की त्याला सरळपण दाखवायला. आणि बायबलमध्ये दिलेलं आहे की असा मध्यस्थ दूत हजारांमध्ये एक
देव त्याला निवडतो आणि देव त्याला काय म्हणतो, त्याला प्रसन्न करून याला खाचेत उतरण्यापासून सोडव, मला खंडणी मिळालेली आहे. एका मध्यस्थ दूताला, एका प्रार्थना करणाऱ्या व्यक्तीला देव शोधतो. आजारी देव पाडतो, अण्णाला भाकरीला तो मोताज होतो, हो की नाही? पण देव काय करतो, एक मध्यस्थ, हजारांमध्ये एक मध्यस्थी करणारा दूत देव शोधतो आणि देव काय म्हणतो, याला खाचेत उतरण्यापासून सोडव, मला खंडणी मिळालेली आहे. म्हणजे आमच्या आत्म्याविषयी जी खंडणी आहे ती देवाला मिळालेली आहे. कारण पापाचं वेतन काय आहे, मरण आहे. पण देवाने आमची खंडणी भरून आम्हाला देवाच्या कृपादानाद्वारे देवाचं जीवन मिळालेलं आहे. देव म्हणतो त्या मध्यस्थी करणाऱ्या दूताला का तू याच्यासाठी प्रार्थना कर, याला खाचेतून बाहेर काढ. कारण खाच काय आहे, नरक आहे. खाच काय आहे, नरक. देव म्हणतो याच्यासाठी प्रार्थना कर, मला याच्याविषयी खंडणी मिळालेली आहे. आणि मग काय होतं बघा पुढचं वचन 25, मग त्याचा देह बालकांपेक्षा टवटवीत होईल, तो पुन्हा आपल्या तरुणपणाच्या दिवसात येईल. त्याने देवाची प्रार्थना केली म्हणजे तो त्याला प्रसन्न होईल आणि त्याचं मुख आनंदाने तो पाहिल. तो मनुष्याला त्याचे न्यायी पण परत देईल आणि तो मनुष्यासमोर गाणी गाऊन म्हणेल, मी पाप केले, मी सरळ ते वाकडे केले, त्याने मला लाभ झाला नाही आणि त्याने माझ्या जीवाला खाचेत जाण्यापासून सोडवले आणि माझा जीव प्रकाश पाहिल. मग तो मनुष्य काय म्हणतो की मी पाप केले आणि मी माझ्या मनात येईल सगळं तसं मी वागलो, चुकीचं वागलो, पण आता माझ्या देवाने मला काय केलेलं आहे, वाचवलेलं आहे. माझ्या देवाने मला त्या खाचेतून बाहेर काढलेलं आहे. तो टवटवीत होईल, तो तरुणासारखा होईल. देव त्याला त्याचं न्यायी पण परत देईल. कधी देव त्याची प्रार्थना ऐकेल. देवाची एकच इच्छा आहे. कारण की बायबलमध्ये ह्या वचनात असं दिलंय, देव एकदा बोलतो, स्वप्नात बोलतो, दृष्टांताद्वारे बोलतो. कारण देवाला मनुष्याला बदलायचं आहे. लक्षपूर्वक ऐका, या वचनामध्ये एकच गोष्ट आपण शिकवत आहे का देवाला मनुष्याचे जे संकल्प आहेत त्याला आवरून धरायचं आहे. त्या संकल्पनापासून मनुष्याला आवरून धरायचं आहे, देवाला आवरून धरायचं आहे. आणि पुढच्या वचनात दिलंय की मनुष्यामधून गर्व देवाला दूर करायचा आहे. आणि म्हणून जेव्हा तो आजारी पडतो, अंथरुणाला खिळतो, तो भाकरीला पाण्याला तो तरसतो किंवा ती भाकर आणि पाणी त्याच्या शरीरात जात नाही, त्याचे हाडे ठणठणतात, तेव्हा तो एक मध्यस्थी शोधतो, 1000 एक दूत शोधतो आणि म्हणतो की याला खाचेतून बाहेर काढ, मला खंडणी मिळालेली आहे. आणि मग तो मध्यस्थी दूत जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा देव त्याची प्रार्थना ऐकतो आणि त्या मनुष्याचं जीवन कसं होतं, टवटवीत होतं. त्याला तरुण पण परत मिळतं, त्याचे हाडे तो पुन्हा बरे. बघा कधी ना कधी बघा आपण सुद्धा दवाखान्यात बघतो, आपला चर्चमध्ये बघतो, एक आजारी लोक देवाकडे येतात, त्यांची प्रार्थनेसाठी प्रार्थना केली जाते आणि ते लोक बरे होतात, हो की नाही? पण लोकांना देवाला का बरं करायचं आहे? कारण देवाला लोकांना सुधारायचं आहे. आजारपण त्यांना सुधारण्यासाठी आहे, आम्हाला सुधारण्यासाठी आहे. आमच्या जीवनातले त्रास आम्ही देवाकडे यावं यासाठी आहे. म्हणून आमच्यातला गर्व देवाला दूर करायचा आहे. लक्षपूर्वक ऐका, कारण पुढच्या वचनातच दिलेलं आहे. योबाचं पुस्तक 34 अध्याय आणि 31 वचन, मी शिक्षा घेतली आहे, मी पुन्हा अपराध करणार नाही, जे मला दिसत नाही ते तू मला शिकव. मी अन्याय केला असेल तर तो पुन्हा करणार नाही, असे देवाला कोणी म्हटले आहे काय? तुझ्या मनोरथाप्रमाणे व्हावे म्हणून तू त्याच्याकडून मिळण्याचे प्रतिफळ नाकारशील काय? कारण मी नव्हे तर तूच निवडले पाहिजे म्हणून तुला ठाऊक आहे ते बोल. बुद्धिमान मनुष्य मला सांगेल, होय, तो प्रत्येक विद्वान पुरुष माझे ऐकेल आणि सांगेल की योब. बघा बायबल सांगतं, कोणी असं आहे का, मी चुकीचं केलंय, मी वाईट केलंय, प्रभू हे गोष्टी माझ्यापासून दूर कर, असं कोणी म्हणणारं आहे का? देव म्हणतो. देवाला आज आम्हाला एक गोष्ट ह्या वचनातून शिकायचं आहे. आम्हाला नम्र करायचे प्रभूला, आम्हाला लीन करायचे प्रभूला. आमच्यामध्ये देवाला बऱ्याचशा गोष्टी आहेत
ज्या देवाला आवडत नाही त्या काढून टाकायचं आहे. म्हणून मी तुम्हाला एकच सांगल, जर देवाने आम्हाला निवडले तर देवाकडे प्रार्थना करा. तुम्हाला जर देवाने आशीर्वादित करावं असं वाटत असेल तर देवाला एकच म्हणायचं, प्रभू माझ्या प्रार्थना ऐक. देव आम्हाला आशीर्वाद देईल, सगळे आशीर्वाद, आरोग्याचे आशीर्वाद, आर्थिक आशीर्वाद, सगळे आशीर्वाद. पण देवाची इच्छा आहे की आम्ही देवाच्या स्वरूपासारखं व्हावं, देवाचा स्वभाव आमच्यामध्ये यावा. तुम्हाला खरं सांगते, परमेश्वराने आपल्या स्वरूपाचा मनुष्य निर्माण केला. देव काय म्हटला, जेव्हा मनुष्याला घडवताना, जेव्हा देवाने ह्या पृथ्वीवर एक मनुष्य घडवला, त्याच्यापासून सर्व निर्माण झाले. एका मनुष्याला घडवताना परमेश्वर म्हटला, मी माझ्या स्वरूपासारखा मनुष्याला निर्माण करेल. आपण कुणाच्या स्वरूपासारखे आहोत? देवाच्या स्वरूपासारखं. पण सैतान आला आणि सैतान म्हणतो, नाही, मी मनुष्याला माझ्या स्वरूपासारखं निर्माण करेल. मग देव काय करतो? देव बरोबर त्याला नम्र करतो, कुठेतरी त्याला आपल्या जवळ बोलवतो. देव आपल्या जवळ त्याला ओढतो. देवाला त्याच्यामध्ये काय करायचं आहे? त्याचं स्वरूप निर्माण करायचं आहे. मनुष्यामध्ये देवाचं काय करायचं आहे? आज आम्ही काय एकत्र केलेलो आहोत? आमच्यामध्ये देवाचा स्वभाव यावा म्हणून, आमच्यामध्ये देवाच्या गोष्टी घडल्या जाव्या म्हणून. विचार करा, साधी गोष्ट, जर आम्ही अनेक देवी देवतांची पूजा पाठ करतो, बरोबर की नाही? अनेक देव आम्ही देवारामध्ये ठेवतो, मंदिरामध्ये ठेवतो. पण तिथं आम्ही प्रार्थना केली किंवा पूजा केली किंवा हात जोडले तर ते देव आमच्याशी काही बोलतात का? ते देव आम्हाला काही शिकवतात का? आमच्या जीवनाविषयी काही आम्हाला सांगतात का? मग आमच्यामध्ये बदल कसा होईल? आमच्यामध्ये ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्या आम्ही कसं काय म्हणणार, देवा आमच्यामध्ये आम्हाला माहित नाही काही गोष्टी चुकीच्या आहेत त्या काढून टाक, आम्ही कसं काय म्हणणार? कारण तो देव आमच्याशी काहीच बोलत नाही ना. आम्ही काय करतो? पाया पडतो, आम्ही काय करतो? फूल वाहतो, नारळ फोडतो, आम्ही जे काय देवाजवळ आणले ते आम्ही देवाजवळ ठेवतो आणि जातो निघून. देवी आमच्याशी बोलत नाही आणि आम्ही काय ऐकत नाही. आणि मग आमच्यामध्ये बदल कसं होणार ना? आमच्या आयुष्याचं सत्य आम्हाला कोण कळवणार? म्हणून आज आम्हाला एक गोष्ट शिकायचं आहे. बायबल सांगतं, प्रारंभी शब्द होता, शब्दच देव होता, शब्द देवाजवळ होता आणि शब्दाद्वारे सगळं काही निर्माण झालं. शब्द कोण आहे? देव. म्हणजे वचन म्हणजे देव आहे. प्रेज लॉर्ड. लक्षपूर्वक ऐका. आज आम्हाला एकच गोष्ट देवाकडून शिकायची, प्रभू तू मला निवडलंय, मला तयार कर, मला घडव. जोपर्यंत मी या जगात आहे तुझा स्वभाव माझ्यामध्ये येऊ दे, तुझं स्वरूप माझ्यामध्ये येऊ दे, तुझ्या सगळ्या गोष्टी. काय म्हटलं प्रभू? तुम्ही माझ्यामध्ये राहाल, माझी वचनं तुमच्यामध्ये राहतील, मग तुम्ही माझ्याकडे जे काही मागाल ते तुम्हाला मिळेल. मग आम्हाला कोणामध्ये राहायचं आहे? देवामध्ये. आणि आमच्यामध्ये काय राहिली पाहिजे? देवाची वचनं वचने. राहिली पाहिजे. मग आम्ही जे काही प्रार्थना करू ते आम्हाला प्रार्थना देव त्या प्रार्थनेचं उत्तर मिळेल. देणार. म्हणून लक्षपूर्वक ऐका. जर आम्ही आजारी पडलो होतो, जर आमच्या जीवनात काही त्रास होते, तर आम्ही देवाकडे आलेलो आहोत. देवाने आम्हाला यासाठी त्याच्या जवळ घेतलेलं आहे, कारण आम्हाला देवाचं राज्य मिळालं पाहिजे, त्याचं स्वर्ग मिळाला पाहिजे, आम्हाला त्याच्या ठिकाणाजवळ त्याच्या बरोबर आम्ही राहिलो पाहिजे. ठीक आहे, डोळे बंद करूया, प्रार्थना करू. देव बाप्पा, पिता परमेश्वरा, आम्ही धन्यवाद देतो. आम्ही तुझ्या वचनातून शिकलोय प्रभू, आम्हाला तू का निवडलेलं आहे. देवा धन्यवाद देतो, देवा धन्यवाद देतो. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. आज तुझे लेकर तुझ्या पायाजवळ बसले प्रभू. आज तुझ्या लेकरांनी तुझी भक्ती केली प्रभू. आज तुझ्या लेकरांनी तुझं वचन ऐकलं प्रभू. होय माझ्या देवा. आज परमेश्वर आम्ही म्हणतो की या वचनाद्वारे जे अनेक लोक खाचेत उतरत आहेत किंवा अंथरुणाने खिळलेले आहेत, होय बाप्पा. जे प्रभू नाशाच्या मार्गावर आहेत, येस. देवा तू त्यांना स्पर्श कर. कर माझ्या. देवा तू त्यांची भेट घे. होय माझ्या देवा तू त्यांना आशीर्वादित कर. Yes, Lord. त्यांना आरोग्य दे. होय बाप्पा. त्यांना बरं कर. Yes. त्यांच्या जीवनातलं अस्तित्व त्यांना कळू दे. कळू दे माझ्या. त्यांच्या जीवनाचा अर्थ त्यांना कळू दे. येस. त्याला त्यांना दीर्घ आयुष्य मिळू दे. येस. माझ्या परमेश्वरा, तू म्हटलं तुझं मुख नित्य शोधा, स्तुती गायन करा, त्याच्या दर्शनासाठी आतुर असा. प्रभू आज आम्हाला तू निवडलं तुझं मुख शोधण्यासाठी. Yes, Lord. आणि जो परमेश्वरा तुझं मुख शोधतो
जो तुझी स्तुती करतो Yes. त्याचं हृदय हर्ष करेल. हर्ष करेल. तुझ्या लेकरांचं हृदय तू हर्षित कर प्रभू. Amen. तुझ्या लेकरांच्या हर एक हृदयाच्या इच्छा तू पूर्ण कर प्रभू. Yes, yes, तुझ्या लेकरांना आशीर्वाद दे. yes, माझ्या देवा. धन्यवाद येशू. धन्यवाद. धन्यवाद येशू. जे आजारी आहेत, जे दुखणाईत आहेत, जे निराशामध्ये आहेत, जे कर्जामध्ये आहेत, जे टेन्शन मध्ये आहेत, जे अनेक चिंतेमध्ये आहेत, हर एक चिंता येशूच्या नावात दूर केल्या जाऊ दे. आजार बरे केले जाऊ दे येशूच्या नावामध्ये. या वचनाद्वारे प्रत्येक व्यक्ती स्पर्श होते आणि त्यांना आरोग्य, दीर्घायुष्य आणि चांगली तब्येत मिळू दे. प्रभू येशूच्याच नावात आम्ही प्रार्थना करतो. आमेन. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशूच्या रक्ताचा जय जयकार असो. आमेन. प्रेज द लॉर्ड.